आपल्याला लोकांच्या इलाक्यात घुसून बोलायला आवडतं। आता राजे हो, साधं गणित आहे बघा। इथं ऊन लागत आहे, तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात। 3 दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते बघा। आज संविधान दिवस आहे आणि कायदा या लोकांनी काय पद्धतीने कायद्याचे धिंदवडे काढायला सुरुवात केली। तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात, तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटतं, पण परमिशन आयोग देत नाही। पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात, हे टाक रे मांडव, मांडव टाक, टेन्शन घेऊ नको, चल एक पडदा 50 रुपयाचा लावून टाक। काय बोलायचं माझ्या मी बोलतो, राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय ना वर, मी उत्तर देईल, मी उत्तर देईल। आयोगाला काय सांगायचं ते मी सांगेल। काय बावनकुळे, आयोगाला मी सांगेल म्हणजे काय? आयोग म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या घरातला चहा पाणी देणार असतो ना, एखादा घरात एक चहा पाणी करणारा माणूस असतो आणि त्याला पण सांगतो, ए रामू 2 चाय ला रे। असं 2 चाय ला रे म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय? काय पद्धतीने इथं कायदा कशा पद्धतीने वाकवला जातो, त्यांच्या ज्या चित्रविचित्र माहिती ते सोडून दे, त्याच्यावर तर आपण आपली जीवच खराब करू नये, सोडूनच द्यावा तो विषय। गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाते, आपल्याकडे चिकार पैसे, 1 तारखेला झोपू नका, घराच्या बाहेर थांबा, लक्ष्मी येणार आहे। अरे कशी येणार आहे दादा, कशी येणार आहे? आपल्याकडे नगर विकास खातं आहे म्हणजे काय? अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं। नगर विकास खातं हे इगतपुरी सारख्या नगरांचा विकास करायचा असतो। नगर परिषदेची निवडणूक आहे, काय इगतपुरीचा विकास आहे बरं? पण इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही, त्यांना नगरांचा विकास करायचा नाही। आपल्याकडे नगर विकास खातं आहे, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो। आता हे तुम्ही ठरवायचं। भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते, भाजपा पगारी मतदार तयार करू पाहते। ते म्हणतात आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीचा फायदा झाला। होय, तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला, बहिणींनी कॅल्क्युलेशनच केलं नाही। बहिणी खुश, महिन्याला 1,500 येतात। मला कल्पना आहे 1,500ची रक्कम फार मोठी असते, गोरगरिबासाठी 1,500 फार मोठी रक्कम आहे। पण माया हो, विचार करा, महिन्याला 1,500 रुपये, वर्षाचे किती झाले माय? 18,000 रुपये झाले, है की नाही? आता विचार करा, वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये द्यायचे, पण इकडे तुमचं जे पोरग शिकायला लागलंय ना, त्याला लाख रुपये शाळेला लागतायत। तुमचं जे शिकून मोठं झालेलं पोरग आहे ना, त्याला नोकरीच नाहीये। तुमच्या नवऱ्याचा जो पगार आहे त्याच्यात वाढच नाहीये। महागाई आकाशाला भिडलेली आहे। वर्षाला 18,000 रुपये चांगले की महिन्याला 18 ते 25,000 रुपयाची नोकरी चांगली? तर महिन्याला 18 ते 25,000ची नोकरी चांगली। भाजप तुम्हाला नोकरी देत नाही, भाजप तुम्हाला रोजगार देत नाही, भाजप तुम्हाला एक प्रलोभन दाखवतं की वर्षाकाठी 18,000 रुपये देऊन आम्ही माणसं विकत घेऊ शकतो, आम्ही ठेकेदारी पद्धतीनं यांना गुलाम समजतो आणि आम्ही गुलामांकडून काम करून घेऊ शकतो। आता हे आपल्याला कळलं पाहिजे गणित, की ते आपल्याला काय पद्धतीने चुना लावतायत। इकडे अजून एक चुना लावायला माणूस बसलेला आहे तुमच्याकडे, नाव आहे गिरीश महाजन। महाजनांना असं वाटतंय की ते फार मोठे राजकारणी आहेत, पण महाजन राजकारणी वगैरे अजिबात नाही। अरे तिकडे एक दोन जर गाड्या तुम्ही आडव्या लावल्या तर या गाड्या येणार नाहीत, नंतर बघता येईल की पोलिसांचं काय ते। तिकडच्या बाजूला आडव्या गाड्या लावल्या की होऊन जाते, इकडे 1-2 गाड्या आडव्या लावल्या की होऊन जाते। गिरीश महाजनांना असं वाटतं की ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळतं। गिरीश महाजनांना राजकारणातलं कळत नाही, गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळतं। कमिशन एजंट कसे तयार करायचे, कमिशन कसं खायचं, कमिशन कसं मारायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये कपात कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी महाजनांना कळतात। महाजन उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत, महाजनांना इव्हेंट मॅनेजमेंट कळतं।